काका काय चाललंय? काय चाललंय ते तुला वेगळं काय सांगायची गरज आहे का? बघतोयस ना तू काय चाललंय ते. काका घरात जे काही घडतंय त्याला कारण आहेत. हे सगळं असंच काही घडत नाही. तुझं हे ना एक बरं आहे, जे काय घडतंय त्याला तू आपली आपली कारणं लावतोस, त्याने तुझं तरी समाधान होतं. आमच्यासारखं नाही, जे काय घडतंय त्याची कारणं शोधत बसणं. बांध बांध तुझे अंदाज बांध. अंदाज नाहीये ते काका, खरं आहे सगळं, ठरलेलं आहे. गणेश, नाही तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये माहितीये मला, पण हे सगळं का झालं? अण्णा अचानक गेले. तुझा साखरपुडा होता होता राहिला. मागे छाया आत्याचं लग्न होतं. पहिल्या रात्री नवरा गेला. आपल्या घरात एकही शुभ कार्य होत नाहीये काका. आणि आता ही सुषमा, ती सुद्धा आपल्या घरात आली. बघ, एवढं वाटतंय तेवढं साधं नाहीये. आणि आता तरी ही सुरुवात आहे, अजून बरंच काही घडायचं बाकी. गणेश काय चाललंय? ही सुरुवात आहे, बरंच काय घडायचं बाकी आहे. जे काय घडतं त्याला कारणं असतात, कळतं मला. पण तुझ्या डोक्यात जी कारणं आहेत ना, ती नाही आहेत. कळेल, सगळं कळेल. माझं ऐकशील? काका म्हणून नाही, मित्र म्हणून सांगतो. हे बघ, हे सगळं करण्याचं वय नाहीये तुझं. त्यात शिक्षणही अर्धवट सोडलंयस. दत्ता दादा माझ्याशी कसाय वागत असला ना तरी भाऊ आहे माझा तो. तुझ्या अशा वागण्याने त्याला त्रास होतो, मी बघतोय. सरिता वहिनी माझ्याशी कशी वागत असली तरी आई म्हणून तिला त्रास होतो, मी बघतोय. तू घरी नसलास तर नीट जेवत पण नाहीत ते. का करतोस असं? जे हवंय ते मिळवायला पाहिजे. काय मिळवणार आहेस तू? ही देव देवस्की करून काय मिळणार आहे तुला? पैसा, प्रसिद्धी? बोल ना, काय मिळणार आहे? दत्ता दादा आणि सरिता वहिनीला तू सांभाळायला पाहिजेस. त्यात तुझं शिक्षण पण अर्धवट आहे, नोकरी पण नाही मिळणार. अरे पूर्वाला बघ, किती हुशार आहे ती, शिकतीये, तिला चांगला जॉब पण मिळेल. पण तिची जबाबदारी आहे का आई वडिलांना सांभाळायची? तू मुलगा म्हणून काहीच नाही करणार आहेस का? काका, हे जे काही चाललंय ते सगळं थांबवू शकतो मी. आणि घरासाठीच करतोय ना मी हे सगळं. सगळं ठरलंय. असं काही नसतं, काही ठरलेलं नसतं, कळलं ना? आपण प्रयत्न केले पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे. मला देविकाशी लग्न करायचंय, घरातल्यांचा नकार आहे, पण मी प्रयत्न करणार. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार, घरच्यांना समजवणार. दत्तादादाचा पण राग निवडेल आता, माहितीये मला. आईनं काय होच म्हटलंय, सगळं ठीक होईल, माझं लग्न पण होईल. बघ तू. काय झालं? गणेश, गणेश, थांब. नाही होणार. काय? हे बघ, मी ऐकतोय म्हणून तू काही पण नको बोलूस. चिडू नकोस काका, उपाय आहे, मी सांगतोय तो उपाय कर. जे कसले रे उपाय? कोंबडा कापा, लिंबू कापा, हे मला नाही पटत. तुला पण नाही पटत? मुंबईवाल्यांसारखं? त्यांच्यासारखं म्हणजे? मला ती माणसं आवडत नाही. अरे माधव दादा काका आहे तुझा, निलिमा वहिनी काकी आहे तुझी, आणि आर्चीस भाऊ आहे तुझा. त्यांचं पण घर आहे. मला त्यांचा स्वभाव आवडत नाही. जाऊ दे, ती गेली ना मग दाखवतो. सगळं व्यवस्थित करतो.